मित्रांनो, आयुष्यात बऱ्याचदा आपण मोठ्या संकटांना पाहून घाबरून जातो. पण खरं तर हे आहे की संकटांसमोर पुतळ्यासारखं उभं राहण्यापेक्षा आपण आपल्या छोट्या छोट्या अडचणींवर मात करण्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की माणूस कधीही एखाद्या मोठ्या डोंगराला धडकून पडत नाही, तर रस्त्यात पडलेल्या छोट्या छोट्या दगडांना ठेच लागून पडतो. ताजमहाल दिसायला खूप सुंदर आहे, त्याची एक वेगळीच मजा आहे. पण लक्षात ठेवा, दिव्यांची वात पेटत राहणार की नाही हे तर वारेच ठरवतील. बदल हाच या निसर्गाचा सर्वात अटळ नियम आहे. जो माणूस वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला जाणतो, तोच आयुष्यात प्रगती करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. प्रत्येक वेळी फक्त तक्रारी करण्यापेक्षा वेळेनुसार नव्या आणि चांगल्या सवयी लावून घेणं शिका. जेव्हा आपण एकाच पद्धतीने काम करत राहतो आणि आपल्याला प्रत्येक वेळी तोच जुना रिझल्ट मिळतो, तेव्हा समजून जा की आता बदल घडवणं खूप गरजेचं झालं आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करणं आणि वेळेनुसार स्वतःला साच्यात बसवणं हीच खरी समजदारी आहे. यात कितीही वेळ का लागेना, तुमच्या आयुष्याची गोष्ट तुम्हाला स्वतःलाच लिहावी लागेल. एकटं राहणं ही काही कमजोरी नाही, तर ती एक खूप मोठी ताकद आहे. पण खूप कमी लोक ही ताकद सांभाळू शकतात. आयुष्य हे शर्टाच्या बटनासारखं असतं. जसं शर्टाचं पहिलंच बटन चुकीचं लागलं तर बाकीची सगळी बटनंही चुकीचीच लागतात. अगदी तसंच आयुष्यात जे लोक योग्य दिशेने मेहनत करतात त्यांना शेवटी यश मिळतंच. पण चुकीच्या दिशेने मेहनत करणाऱ्या किंवा नव्या सुरुवातीला घाबरणाऱ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला बदलणं खूप महत्वाचं आहे. चांगल्या सवयी लावल्यानेच तुमचं भविष्य चांगलं होईल. जर आज कोणी तुम्हाला कमी लेखलं किंवा तुमच्यावर टीका केली तर त्याला उलटून उत्तर देऊ नका. बस शांतपणे सतत मेहनत करत राहा. 5 ते 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल, तेव्हा त्या माणसाला आपोआप समजेल की तुम्ही कुठे पोहोचला आहात. जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला स्वतःला बदलून करावी लागेल. लक्षात ठेवा, तुम्हीही या जगाचा एक भाग आहात आणि असंही असू शकतं की तुमच्याच एखाद्या सवयीमुळे कोणाला तरी त्रास होत असेल. त्यामुळे जग बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. स्वतःच्या क्षमतेला स्वतःची ताकद बनवावी लागेल. स्वतःला बदलण्यासाठी पूर्ण कमिटमेंट आणि मजबूत इच्छाशक्तीची गरज असते. मोठे आणि मुख्य बदल सुरुवातीला आव्हानात्मक आणि कठीण वाटू शकतात, पण जर तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल आणि ध्येय स्पष्ट असेल तर प्रत्येक समस्येवर उपाय शोधणं शक्य आहे. स्वतःच्या चांगल्या गुणांची एक लिस्ट बनवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. थोडा धीर धरा, कारण बदल एका दिवसात होत नाही आणि कधी कधी बदलाचा वेग कमीही असू शकतो. छोटी छोटी टार्गेट सेट केल्याने तुम्ही तुमची दिशा योग्य प्रकारे मोजू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमची छोटी टार्गेट्स पूर्ण कराल तेव्हा स्वतःला बक्षीस द्यायला विसरू नका. या जगात कोणाचे बोल खूप गोड आहेत तर कोणाच्या हेतूमध्येच खोट आहे. हे जग गोल आहे आणि इथे जवळजवळ सगळ्यांचे डबल रोल आहेत. लोकांना खूप चांगलं समजणं सोडून द्या, कारण लोक आतून तसे नसतात जसे ते वरवर दाखवतात. खोटं बऱ्याचदा यासाठी जिंकतं कारण सत्याची साथ देण्याची हिंमत आणि लायकी सगळ्यांची नसते. आजकाल तर प्रेमही नोकरीसारखं झालं आहे. जशी एखादी चांगली ऑफर मिळते तसं ते बदलून दुसऱ्याकडे जातं. नात्यांमध्ये दुरावा वाढण्याचं एक मोठं कारण हेही आहे की लोक परक्यांना आपलंसं करण्यात मग्न आहेत आणि जे आपले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आयुष्यात नेहमी अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे जे तुमच्यात ती कमतरता दाखवतात जी तुमच्यात आहेच नाही. नेहमी आनंदात राहण्यासाठी खूप साऱ्या सुखसुविधांची नाही तर योग्य समजूतदारपणाची गरज असते. आयुष्य खूपच विचित्र झालं आहे मित्रांनो. जे प्रवासी भेटले ते मनाला भावले नाहीत आणि ज्यांना आपण मनापासून चाहलं ते आपल्यासोबत आले नाहीत. प्रसिद्धी बऱ्याचदा नात्यांचे अर्थच बदलून टाकते. प्रार्थना करा की नशिबाने कोणाला इतकाही प्रसिद्ध करू नये की ज्याला तुमची गरज असेल त्याला तुम्ही हवा असाल आणि ज्याची तुम्हाला गरज असेल त्याला तुम्ही नको असाल. हे आयुष्य एका बंद पाकिटात ठेवलेल्या पत्रासारखं आहे. पुढच्याच क्षणी कोणता निरोप घेऊन येईल काहीच सांगता येत नाही. काही लोकांना उंचावर पोहोचण्याची इतकी घाई असते की ते छोट्या माणसांचा हात पकडण्याऐवजी मोठ्या माणसांचे पाय धरणं जास्त पसंत करतात. उघड्या पुस्तकात आणि माझ्यात काही खास फरक नाही. त्यालाही कोणीतरी अर्धवट वाचून निघून गेला आणि मलाही. चुकूनही कोणत्याही संकटात पडू नका साहेब, नाहीतर उगाचच कोण आपलं आणि कोण परक याची खरी ओळख पटेल. जेव्हा जेव्हा लोक अडचणीत येतात तेव्हा ते बऱ्याच अंशी माणूस बनतात. इथे प्रत्येकाचा आपला आपला विचार आहे. काही लोक रावणामध्येही गुण पाहतात आणि काही लोक रामाच्या चरित्रातही दोष शोधतात. चेहऱ्याचा अंदाज कधीही चुकीचा नसतो, पण प्रॉब्लेम असा आहे की काही लोक जसे दिसतात तसे नसतात. ते आपल्या बोलण्यात गोडवा आणि चेहऱ्यावर मुखवट्या लावून फिरतात. स्वतःचे हिशेब बिघडलेले असतात तरीही दुसऱ्यांचा हिशेब घेत फिरतात. आयुष्याची सुरुवात आपल्या रडण्याने होते आणि आयुष्याचा शेवट दुसऱ्यांच्या रडण्याने होतो. या सुरुवाती आणि शेवटच्या मधला जो काळ आहे तो भरपूर हास्य आणि आनंदाने भरलेला असावा
हेच खरं आयुष्य आहे. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून पहा. जर हरला नाहीत तर सांगा. आणि एक शब्द आहे ईश्वर, याला हाक मारून पहा. सगळं काही मिळालं नाहीत तर सांगा. आयुष्यात खरी मज्जा तेव्हा येते जेव्हा आयुष्य आपल्याला कडू जेवण वाढतं. आयुष्य एक सुंदर जाणीव आहे, एक उघडं पुस्तक आहे. याला जरा योग्य प्रकारे जगून तर पहा. हे एक न ऐकलेली वास्तविकता आहे. कोण म्हणतं की आयुष्य जगणं कठीण आहे? मी तर प्रत्येक गरीबाला अगदी सहज आणि संघर्षासोबत हसत हसत आयुष्य जगताना पाहिलं आहे. जर आयुष्य इतकंच चांगलं असतं तर आपण या जगात रडत आलो नसतो. आणि जर आयुष्य पूर्णपणे वाईट असतं तर आपण जाताना लोकांना रडवत गेलो नसतो. नात्यांची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा परिस्थिती कठीण बनते. जे लोक कठीण आणि वाईट परिस्थितीतही तुमची साथ देतात तेच खऱ्या अर्थाने आपले असतात. वेळेनुसार बदलणारे लोक फक्त स्वतःच्या स्वार्थापुरते मर्यादित असतात. नात्यांचं सौंदर्य फक्त प्रेमात नसतं, तर एकमेकांबद्दलच्या आदर आणि विश्वासात असतं. प्रेम ही कोणत्याही नात्याची सुरुवात असू शकते, पण ते शेवटपर्यंत निभावण्यासाठी आदर आणि विश्वासाची खूप गरज असते. जिथे आदर संपतो तिथे नातं हळूहळू कमकुवत होऊन तुटून जातं. ज्याला स्वतःची किंमत स्वतःलाच माहीत नसते, जग त्याला स्वस्तच समजतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत हे जगही तुम्हाला महत्त्व देणार नाही. स्वाभिमान आणि आत्मविश्वास हेच ते गुण आहेत जे तुम्हाला इतरांच्या नजरेतही खास बनवतात. खुश राहण्यासाठी हे गरजेचं नाही की सगळं काही तुमच्या मनासारखंच व्हावं, तर गरजेचं हे आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या पद्धतीने जगणं शिकून घ्या. आयुष्यात समाधान आणि मानसिक शांतता सर्वात जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक परिस्थितीत काही ना काही चांगलं पाहण्याची सवय लावा, तेव्हाच तुम्हाला खरा आनंद मिळू शकेल. बाहेरच्या जगाला बदलणं खूप कठीण आहे, पण आपला विचार बदलून आपण आनंदी राहू शकतो. लोक तुम्हाला तोपर्यंतच पसंत करतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरता. पण जसे तुम्ही स्वतःच्या मर्जीने जगायला सुरुवात करता तेव्हा तेच लोक तुमच्यावर प्रश्न उभे करू लागतात. प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. जे लोक स्वतःच्या अटींवर जगतात त्यांनाच खरं समाधान मिळतं. लोकांच्या विचारानुसार चालणं सोडून देऊन स्वतःच्या मनानुसार आयुष्य जगणं हेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. एकटं चालायला शिका, कारण कोणीही कायम तुमच्या सोबत राहणार नाही. आयुष्यातले काही रस्ते आपल्याला एकट्यालाच पार करावे लागतात. आत्मनिर्भर बनणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक जण प्रत्येक वेळी तुमच्यासोबत उभा राहू शकत नाही. गैरसमज चांगल्या चांगल्या नात्यांना संपवून टाकतात, पण जी खरी नाती असतात ती गैरसमजांना संपवतात. नात्यांमध्ये संवाद म्हणजेच बोलचाल आणि समजूतदारपणा सर्वात गरजेचा आहे. जर एखाद्या गोष्टीवरून गैरसमज झालाच तर तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरी नाती कधीही कोणत्याही गैरसमजामुळे संपत नाहीत, तर ती तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. लोक तुम्हाला त्याच वेळी आठवतील जेव्हा त्यांना तुमची गरज असेल, पण देव तुम्हाला प्रत्येक क्षणी आठवतो, मग तुम्हाला त्याची गरज असो वा नसो. जगातली बहुतांश नाती स्वार्थावर आधारलेली असतात, पण ईश्वर कोणत्याही स्वार्थाशिवाय नेहमी आपल्यासोबत असतो. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हाही त्याची कृपा आपल्यावर असते. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या, कारण लोक स्वतःच्या मतलबसाठी तुमच्या जवळ येतात आणि आपला फायदा पूर्ण झाल्यावर निघून जातात. अपेक्षा हेच आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो तोपर्यंत आपल्याला त्रास होत राहील. त्यामुळे आत्मनिर्भर बना आणि स्वतःचा आनंद स्वतःच शोधा. मला पडल्यावर हसणारे लोक नकोयत, तर पडून उठताना मदत करणारे लोक हवेत. खरे लोक तेच असतात जे कठीण काळात तुमचा हात धरतात, नक्की तुमच्या अपयशाची खिल्ली उडवतात. अशा लोकांना ओळखून त्यांना आपल्या आयुष्याचा हिस्सा बनवला पाहिजे. कोणाला तरी हरवणं खूप सोपं आहे, पण कोणाचं तरी मन जिंकणं हे सर्वात कठीण काम असतं. अहंकार आणि स्पर्धेत जिंकण्याची इच्छा ठेवणं ही एक सामान्य गोष्ट आहे, पण खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही लोकांच्या मनात आपली जागा बनवू शकता. आदर आणि प्रेमाने जिंकलेला माणूसच मेल्यानंतरही सर्वात जास्त आठवला जातो. इज्जतीवर कोणताही डिस्काउंट नसतो साहेब. जेव्हा मिळते तेव्हा पूर्ण मिळते आणि जेव्हा जाते तेव्हा पूर्ण जाते. इज्जत ही ती संपत्ती आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणं खूप कठीण असतं. ती कोणत्याही पदाची, पैशाची किंवा प्रसिद्धीची मोहताज नसते, तर माणसाच्या चांगल्या स्वभावाशी, सत्याशी आणि प्रामाणिकपणाशी जोडलेली असते. जे लोक आपली इज्जत टिकावून ठेवण्यासाठी मेहनत करतात ते नेहमी दुसऱ्यांच्या हृदयात जागा बनवतात. पैसा तोच आहे जो तुमच्या खिशात आहे, ताकद तीच आहे जी तुमच्या हातात आहे, आणि आपले तेच आहेत जे तुमच्या सोबत आहेत. एखाद्या गोष्टीची खरी किंमत आपल्याला तेव्हाच समजते जेव्हा ती आपल्याकडे नसते. पैसा, ताकद आणि आपले लोक या तिन्हींचा योग्य वापर तोच करू शकतो ज्याला यांच्या महत्वाची खरी जाणीव असते.
जे लोक कठीण काळात तुमच्या सोबत उभे राहतात तेच खऱ्या अर्थाने आपले असतात. बाकी सगळे तर परिस्थितीनुसार बदलून जातात. जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जतही येते, पण लक्षात ठेवा ती इज्जत त्या पैशाची असते, तुमची नाही. जगाची इज्जत बऱ्याचदा स्वार्थावर टिकलेली असते. जेव्हा कोणाकडे पैसा आणि रुतबा असतो तेव्हा लोक त्याचं कौतुक करतात, पण जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा तेच लोक पाठ फिरवतात. त्यामुळे खरी इज्जत कमावण्यासाठी माणसाने आपलं काम आणि वर्तन चांगलं बनवलं पाहिजे, न की फक्त पैशावर अवलंबून राहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही पैसा कमावता तेव्हा घरात वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचे आशीर्वाद कमावता तेव्हा पैशांसोबतच आनंद, शांतता आणि प्रेमही येतं. फक्त पैसा कमावल्याने आयुष्य यशस्वी होत नाही, तर खरं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा माणूस इतरांचे आशीर्वाद कमावतो. आशीर्वादाची किंमत पैशात मोजता येत नाही, कारण ते आयुष्याला सुख आणि समाधानाने भरून टाकतात. ज्या लोकांनी दुसऱ्यांचं भलं केलं आहे ते नेहमी खुश आणि समाधानी राहतात. चांगले गुण पाहून तर कितीतरी लोक प्रेम व्यक्त करतील, पण आपल्या जगात जागा त्यालाच द्या जो तुमच्या कमतरता पाहूनही तुमची साथ सोडणार नाही. प्रत्येक माणसात चांगल्या गुणांसोबतच काही कमतरताही असतात, पण खरे लोक तेच असतात जे या कमतरता असूनही साथ निभावतात. जे लोक फक्त चांगुलपणा पाहून प्रेम दाखवतात ते कधीही बदलू शकतात. खरं नातं तेच असतं जे वाईट काळ आणि कमतरता असूनही मजबूत राहतं. काही लोक नाती निभावतात कमी आणि त्यांची परीक्षाच जास्त घेतात. नाती एकमेकांच्या विश्वासावर आणि समजूतदारपणावर चालतात, नक्की वारंवार परीक्षा घेण्यावर. जे लोक प्रत्येक गोष्टीवर संशय घेतात किंवा प्रत्येक वेळी नात्याला पारखून पाहण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःच त्याला कमकुवत बनवतात. जेव्हा चांगली वेळ टिकली नाही तेव्हा वाईट वेळ हे टिकणार नाही. माणसाचं काहीच समजत नाही. माणूस आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एखाद्या मुक्या प्राण्याचा मरणदिवस साजरा करतो. एके दिवशी रस्त्यात मला एक जखमी खारुताई मिळाली, जी वेदनेने विव्हळत होती. मी तिला माझ्या घरी आणलं, औषध लावलं आणि हळूहळू ती बरी होऊ लागली. काही दिवसानंतर जेव्हा ती पळू लागली तेव्हा मी विचार केला की आता हिला जंगलात सोडून द्यावं, जेणेकरून ती आपल्यासारख्या इतर खारुताईंसोबत राहू शकेल. पण एका वृद्ध माणसाने मला समजावलं की हिला आता सोडणं धोक्याचं ठरेल, कारण बाकीच्या खारुताई हिला कमकुवत समजून हिच्यावर हल्ला करू शकतात. त्या दिवशी मी आयुष्यातला एक खूप मोठा धडा शिकलो. या जगात कमकुवतपणाला आधार मिळत नाही तर त्याचं शोषण होतं. हेच कारण आहे की आपण कधीही आपला कमकुवतपणा कोणासमोर उघड करू नये, कारण बहुतांश लोक याचाच फायदा घेण्याच्या तयारीत असतात. असं म्हणतात की आयुष्यात सुख, दुःख, मान, अपमान, नफा, तोटा, हार, जीत येत जात राहते. जर आपण प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरू शकलो नाही तर आयुष्याचा प्रवास कठीण होऊन बसतो. पावसात कोणी भिजून आनंदी होतं, तर कोणी डोक्यावर छप्पर नसल्यामुळे परेशान होतं. कोणाच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमतो, तर कुठे दुःखाची छाया पसरलेली असते. पण जो माणूस भावनेच्या भरात वाहून न जाता स्वतःला सावरणं शिकतो, तोच खऱ्या अर्थाने आयुष्याला समजू शकतो. एक माणूस नेहमी हीच तक्रार करायचा की देवाने त्याला काहीच दिलं नाही. पण एके दिवशी जेव्हा त्याच्या डोळ्यात अचानक वेदना सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी कॅन्सरची शंका व्यक्त केली, तेव्हा तो आतून पूर्णपणे खचून गेला. ऑपरेशन नंतर जेव्हा त्याला समजलं की हे फक्त एक साधं इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हा त्याने पहिल्यांदाच अनुभव घेतला की त्याच्याकडे जे काही होतं ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. खरं तर आपण आपल्याकडे आधीपासून जे काही असतं त्याची किंमत करत नाही आणि नेहमी तक्रारीच करत राहतो. सुखी राहण्यासाठी हे गरजेचं आहे की जे आपल्याकडे आहे त्याची आधी आपण किंमत समजून घेतली पाहिजे. आपण बऱ्याचदा दुसऱ्यांचं आयुष्य पाहून विचार करतो की त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त सुखसुविधा आहेत. पण सत्य हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आणि अडचणी असतातच. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक आपल्या अडचणी दाखवण्याऐवजी त्यांच्याशी लढतात आणि काही लोक नेहमी आपल्या दुःखाचं गाऱ्हाणा गात रडत बसतात. समाधान हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सुख आहे. जर माणसात समाधानाची भावना आली तर कोणतंही दुःख त्याला हरवू शकत नाही. एक लहान मुलगा जो बालपणी पूर्ण गल्लीत धावत खेळत असायचा, जेव्हा मोठा झाला आणि नोकरी करण्यासाठी शहरात गेला तेव्हा त्याला तोच उन्हाळा सहन होईनासा झाला. खरं तर वेळेनुसार आपल्या इच्छा बदलतात आणि आपण स्वतःच समजू शकत नाही की आपल्याला नेमकं काय हवं आहे. पूर्वी ज्या गोष्टी आपल्यासाठी आनंदाचं कारण होत्या त्याच गोष्टी मोठे झाल्यावर ओझं वाटू लागतात. नात्यांचंही आपलं एक वेगळं जग असतं. कधी कधी आपण आपल्या अहंकारामुळे त्या लोकांपासून दूर जातो जे खऱ्या अर्थाने आपले असतात. पण जेव्हा अहंकार तुटतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कोणाची माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही आणि कोणाला माफ केल्याने कोणी मोठं होत नाही.
वेळ खूप बलवान असते, त्यामुळे जर तुमची वेळ चांगली चालली असेल तर अहंकारापासून दूर राहा आणि जर वाईट चालली असेल तर वाईट संगतीपासून दूर राहा. आयुष्यात त्यागाशिवाय काहीच शक्य नाही. बी पेरल्याशिवाय कोणताही शेतकरी पिकाची अपेक्षा करू शकत नाही. तसंच मेहनतीशिवाय यश मिळू शकत नाही. जो व्यक्ती फक्त घेऊ इच्छितो पण काही देऊ इच्छित नाही, तो कधीही पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. नातीही तेव्हाच टिकतात जेव्हा दोन्ही बाजूंकडून समान प्रयत्न केले जातात. काही गोष्टी अशा असतात ज्या बोलण्यापेक्षा समजून घेणं जास्त चांगलं असतं. लोक बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण जो माणूस या सगळ्यांनुसार स्वतःला साच्यात बसवतो तोच आयुष्यात पुढे जातो. आयुष्याचं खरं सौंदर्य यात नाहीये की आपण नेहमी आनंदी राहावं, तर यात आहे की आपण संकटांमध्येही स्वतःला सावरून पुढे जात राहावं. आयुष्याची खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते. जेव्हा सगळं काही आपल्या बाजूने असतं तेव्हा स्वतःला मजबूत म्हणणं सोपं असतं. पण खरी ताकद तेव्हा सिद्ध होते जेव्हा परिस्थिती कठीण असते आणि तरीही आपण आपली पावलं डगमगू देत नाही. जगाला आपलं यश दिसतं, पण आपल्या संघर्षाची कहाणी खूप कमी लोक समजतात. आज मी सत्याला विचारलं, तू शांत का आहेस? त्याने उदास होऊन उत्तर दिलं, आता माझं ऐकतं कोण? कधी कधी आपण एखाद्यासाठी स्वतःला इतकं महत्वाचं समजायला लागतो जितके आपण वास्तवात नसतो. आमच्या शांत राहण्याला आमचा अहंकार समजू नका. काही ठेचा अशा लागल्या आहेत की आता बोलण्याची इच्छाच होत नाही. जो तुमची किंमत करत नाही त्याच्यासाठी तुम्ही अश्रू का गाळता? आणि जो तुमची किंमत करतो त्याला तुम्ही का रडवता? मी आभारी आहे त्या लोकांचा ज्यांनी माझ्या वाईट काळात माझी साथ सोडली, कारण त्यांना माझ्यावर विश्वास होता की मी संकटांशी एकटाच सामना करू शकेन. या जगात अशी अपेक्षा ठेवू नका की लोक तुमची मदत करतील. इथे तर लोक अगदी प्रेमाने जखमा देतात. खूप मनापासून जपलेली नाती तोडण्यासाठी कोणत्याही चुकीची गरज नसते. स्वार्थ पूर्ण होताच नातं आपोआप तुटून जातं. ज्यांच्या चुका असूनही आपण नातं निभावलं त्यांनी वारंवार हेच जाणून दिलं की आपण त्यांच्यासाठी फालतू होतो. कधी कधी नातं वाचवण्यासाठी माघार घ्या, पण हे लक्षात ठेवा की लोक तुमच्या या माघार घेण्याला गैरसमजात बदलून टाकणार नाहीत. हसावंसं तर खूप वाटतं, पण गेलेला काळ पुन्हा रडवून जातो. काश कोणीतरी आपलंही असतं जो जवळ घेऊन विचारला असता, काय इतका उदास असतोस आजकाल? हे जग थोडं विचित्रच आहे. इथे खोटं नाही तर खरं बोलण्यामुळे नाती तुटतात. या आयुष्यात कोणीच कोणाचं नसतं. आपण विचार करतो कोणीतरी आहे जो फक्त आपला आहे, पण वेळ आल्यावर तोही आपला राहत नाही. पडदा पडताच सगळे खेळ संपून जातात. मग एकांतात बसून खूप रडतात तेच लोक जे इतरांना हसवतात. विचार करूनच कोणाला तरी आपल्या मनातली गोष्ट सांगा, कारण हा रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटचा जमाना आहे. जो माणूस नियम बनून आजचं काम आजच करेल, पहा तो एक दिवस संपूर्ण जगावर राज्य करेल. आजकाल लोक मनापासून दिलेल्या आदराने खुश होत नाहीत, तर दिखाव्याची खुशामत करणाऱ्यांचा त्यांना अभिमान वाटतो. बऱ्याचदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणंच विसरून जातात. आयुष्य उद्ध्वस्त करणारे शब्द आहेत, सगळं उद्यापासून करेन. पैशाची खरी किंमत तेव्हाच समजते जेव्हा तो स्वतःला कमवावा लागतो. जगात कोणावरही प्रमाणाबाहेर अवलंबून राहू नका, कारण जेव्हा तुम्ही कोणाच्या छायेत असता तेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची सावली दिसत नाही. ते काहीही न बोलता प्रेम करत राहिले आणि आपण त्यांच्या बोलण्यासाठी तळमळत राहिलो. आयुष्य ही एक वाहती नदी आहे, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत पुढे जात राहिलं पाहिजे. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे धान्याच्या लोंब्यांनाही झुकावंच लागतं. कोणीतरी विचारलं, राग म्हणजे काय? तेव्हा खूप सुंदर उत्तर मिळालं, दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं. मला ते लोक खूप आवडतात जे माझ्यावर बोटं उचलतात, कारण ते स्वतःपेक्षा माझ्याबद्दल जास्त विचार करतात. जवळीक टिकवून ठेवा, कारण आयुष्याचा काही भरोसा नाही. मग म्हणाल की गपचूप निघून गेले आणि सांगितलंही नाही. काही गोष्टींचं उत्तर फक्त शांतता असतं, आणि शांतता हे खूप सुंदर उत्तर आहे. ज्याला आदर देणारा असतो त्याला कोणताही बादशहा अपमानित करू शकत नाही. उंच भरारी घेणारे पक्षीही कधी अहंकार करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायला जागा नसते. मी जिंकू कोणासाठी आणि हारू कोणासाठी? आयुष्यभराची ही तडजोड कोणासाठी? जो कोणी आला आहे तो एक ना एक दिवस इथून जाणारच आहे. मग माणसाला इतका अहंकार कशासाठी? माणूस दोन चेहरे कधीही विसरत नाही. एक जो अडचणीत साथ देतो आणि दुसरा जो अडचणीत साथ सोडतो. ते लोक अडाणी आहेत जे आई वडिलांचा अपमान करतात. आई वडील ते रत्न आहेत ज्यांना देवही नमस्कार करतो. मी जळणाऱ्या रावणाला पाहिलं जो गर्दीला विचारत होता, तुमच्यापैकी
आपल्यापैकी कोणी राम आहे का? शांत राहणं ही कोणाची कमजोरी नाही, तर त्याचा मोठेपणा असतो. नाहीतर ज्याला सहन करता येतं त्याला बोलताही येतं. प्रेम तेव्हाच करा जेव्हा ते निभावता येईल, नाहीतर मजबुरीचा आधार घेऊन कोणाला तरी सोडून देणं ही इमानदारी नसते. मी लोकांच्या मागे चालणं सोडून दिलं, कारण ज्याला मी जेवढा जास्त आदर दिला त्याने मला तितकंच कमी लेखलं. खरं बोलण्याची सवय असलेल्या माणसालाच लोक सर्वात जास्त चुकीचा समजतात. किनाऱ्यावर बसून विचार करतोय की कोण जास्त हतबल आहे, हा किनारा जो चालू शकत नाही की ती लाट जी थांबू शकत नाही. कोणाला काय सांगावं की किती हतबल आहोत आपण? ज्याला मनापासून चाहलं आज त्याच्यापासूनच दूर आहोत. मी तिथेच खटकतो जिथे मी झुकत नाही. बाकी ज्यांना मी चांगला वाटतो ते मला पडूही देत नाहीत. भगवद्गीतेत लिहिलं आहे की माणसाच्या बर्बाद होण्याच्या 6 कारणं आहेत: झोप, राग, आळस, भीती, थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान कमी करत असता. जो तुमची कदर करतो तो तुमच्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. जर कुणाला तुमची गरज तेव्हाच जाणवत असेल जेव्हा त्याला काहीतरी हवं असतं, तर समजून जा की तो माणूस तुम्हाला नाही तर फक्त तुमच्या उपयोगाला महत्त्व देतो. काही लोकांच्या आयुष्यात तुमचं महत्त्व फक्त तोपर्यंतच असतं जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरता. जशा तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवता ते तुमच्यावर बदलल्याचा आरोप लावू लागतात. काही लोक तुम्हाला तोपर्यंत सहन करतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या हिशोबाने चालता. जसे तुम्ही स्वतःसाठी ठाम उभे राहता ते तुम्हाला अहंकारी म्हणू लागतात. जर कोणी तुमच्या उपस्थितीत तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याच्या नसण्याने त्याला आठवून आपला वेळ वाया घालवू नका. कोणताही माणूस अचानक बदलत नाही, फक्त वेळेनुसार त्याची खरी ओळख समोर येते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाला दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून ठेवता तेव्हा तुम्ही स्वतःच्याच आयुष्याचं कंट्रोल त्यांच्या हातात सोपवता. जे लोक वारंवार तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला भाग पाडतात ते कधीच तुमचे आपले होऊ शकत नाहीत. जे खऱ्या अर्थाने आपले असतात त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं हा स्वार्थ नसतो, तर ते स्वतःवर प्रेम करण्याचं पहिलं पाऊल असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवायला शिकता तेव्हा तुम्हाला अहंकारी म्हणणारे तेच लोक असतात जे आधी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत होते. तुम्ही कितीही चांगले बना, पण ज्याला तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही तो नेहमी तुम्हाला चुकीचंच समजेल. प्रत्येक जण तुम्हाला त्याच नजरेने पाहतो जी त्याच्या स्वार्थ आणि विचारानुसार सोयीची असते. गेलेल्या कालखंडावर रडत बसू नका, तो निघून गेला आहे. भविष्याबद्दल टेन्शन घेऊ नका, ते अद्याप आलेलं नाही. वर्तमानात जगा आणि याला सुंदर बनवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करता तेव्हा हळूहळू तुम्ही स्वतःलाच गमावून बसता. स्वतःसाठीही जगा, कारण तुम्ही तितकेच महत्वाचे आहात. प्रत्येक जण तुम्हाला त्या नजरेने पाहणार नाही जसं तुम्ही स्वतःला पाहता, कारण त्यांच्या नजरा त्यांचे अनुभव, स्वार्थ आणि समजुतीने झाकलेल्या असतात. त्यामुळे आपली ओळख दुसऱ्यांच्या मतांच्या आधारावर बदलू नका. जेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी चांगले बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही स्वतःवरच अन्याय करायला लागता. प्रत्येकाला खुश ठेवणं हे तुमचं कर्तव्य नाहीये. काही लोक तोपर्यंत तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यांना थांबवण्याची हिंमत एकवटत नाही. स्वतःला इतकंही झुकवू नका की लोक तुम्हाला पाडूनच टाकतील. नात्यांची खोली शब्दांनी नाही तर वेळ आणि परिस्थितीने मोजली जाते. जो वाईट काळात तुमची साथ सोडेल तो कधी तुमचा होताच नाही. जेव्हा कोणी तुमची किंमत करणं सोडून देतं तेव्हा हे समजून जा की तो आता तुमच्याकडे फक्त एक ऑप्शन म्हणून पाहत आहे. गरज पडल्यावर आठवण काढेल आणि बाकी वेळ विसरून जाईल. कधी कधी स्वतःहून दुरावा निर्माण करणारे लोकच तुम्हाला हे शिकवतात की तुमचा आनंद त्यांच्याशिवायही शक्य आहे. जबरदस्तीने कोणतंही नातं ओढत राहणं म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखंच आहे. स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण करायला शिका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करणार नाही तेव्हा जगही तुम्हाला हलक्यातच घेईल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही हे विसरता की खऱ्या नात्यांमध्ये कोणतीही परीक्षा नसते. जे लोक तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही कधीही प्रायोरिटी नव्हतात. कारणे तेच देतात ज्यांची प्राथमिकता दुसरीच काहीतरी असते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाला वारंवार माफ करता तेव्हा तुम्ही त्याला हे शिकवता की तुम्हाला दुखापत केल्यानंतरही सगळं काही नॉर्मलच राहील. जर कोणाला तुमच्या उपस्थितीत तुमचं महत्त्व जाणवत नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही दुखी होऊ नका. स्वतःला तिथून दूर करा जिथे तुमची किंमत नाही. काही नाती यासाठी संपत नाहीत की ती मजबुरी असतात, तर यासाठी संपतात कारण तुम्ही त्यांना खूप जास्त वेळ देत राहता आणि बदल्यात काहीच मिळत नाही. ज्या लोकांना तुमच्या भावनांची पर्वा नसते ते तुम्हाला फक्त तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. अशा लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहू नका. कोणतीही व्यक्ती इतकी बिझी नसते की तुम्हाला वेळेवर रिप्लाय देऊ शकणार नाही.
जर कोणी सतत दुर्लक्ष करत असेल तर समजून जा की त्याला तुमची पर्वाच नाहीये. काही लोक फक्त यासाठी तुमच्या सोबत असतात कारण तुम्ही त्यांचा काहीतरी फायदा करू शकता. जसा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो ते दूर निघून जातात. अशा लोकांना जितक्या लवकर ओळखाल तितकं चांगलं. जर तुम्हाला वारंवार हे सिद्ध करावं लागत असेल की तुम्ही कोणासाठी किती महत्वाचे आहात तर तिथे तुमची कोणतीही खरी किंमत नाही. जर कोणी तुमची मदत न घेताही तुमची मैत्री इच्छित असेल तर समजून जा की तो फक्त तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी तुमच्या सोबत आहे. जेव्हा लोक तुमच्या भावनांची किंमत करत नाहीत तेव्हा तिथून गुपचूप निघून जाणं हाच सर्वात योग्य निर्णय असतो. आपलं मन अशा लोकांसाठी मोकळं करू नका जे त्याची कदर करत नाहीत. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आपला आनंद एखाद्याच्या स्वीकृतीशी जोडता तेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावून बसता. आपला आनंद स्वतः ठरवा, न की कोणाच्या तरी मान्यतेवर अवलंबून राहा. काही लोक तुम्हाला फक्त तोपर्यंतच हवेसे वाटतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करत असता. जसे तुम्ही तुमच्या प्रायोरिटीजची बात करता ते तुमच्यावर बदलण्याचा आरोप लागू लागतात. कोणत्याही नात्यात जर फक्त तुम्हीच प्रयत्न करत असाल आणि समोरचा फक्त कारणं देत असेल तर समजून जा की तुम्ही एकतर्फी मेहनत करत आहात ज्याचं कधीच कौतुक होणार नाही. कोणतंच नातं इतकं कमकुवत नसतं की एक छोटीशी चूक ते तोडून टाकेल आणि कोणतंच नातं इतकं मजबूत नसतं की एक छोटीशी माफी ते वाचवू शकेल. खरी नाती विश्वासावर टिकलेली असतात. लोक बऱ्याचदा त्याच गोष्टी ऐकतात जाताना ऐकायच्या असतात आणि त्याच गोष्टी पाहतात जाताना पाहायच्या असतात. सत्य प्रत्येकासाठी सारखं नसतं, त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्या लाईफमध्ये कोणत्याही माणसाला आपली सवय बनवू नका, कारण जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला स्वतःवरच राग येतो. लाईफ जितकी हार्ड असेल तुम्ही तितकेच स्ट्रॉंग बनाल आणि तुम्ही जितके स्ट्रॉंग बनाल लाईफ तितकीच इझी होईल. अरे मना, आता त्याला मिळवण्याची धडपड करू नकोस. तो आता दुसऱ्या कोणाचा तरी झालाय. तू पुन्हा इच्छा करू नकोस. सगळं दिसतं कोण कसं आहे ते. पैसा असेल तर सगळं काही होतं. ह्या जगात कोणीच कोणाचं नसतं. लाख निभावा नातं पण कोणीच आपलं नसतं. गैरसमज थोडे दिवस राहतो, मग डोळ्यांत अश्रूंशिवाय दुसरं काहीच उरत नाही. जी मज्जा बदलून जाण्यात आहे ती मज्जा बदला घेण्यात नाहीये. जो प्रत्येकाचा होतो तो कोणाचाच नसलेला बरा. हजारो खोट्या नात्यांपेक्षा जास्त शांतता तुमचा एकांत देतो. संकटात हिंमत ठेवणं म्हणजे निम्मी लढाई जिंकल्यासारखं असतं. जे सहज मिळतं त्याची आवड संपून जाते, त्यामुळे ते मिळवण्याची इच्छा ठेवा जे नशिबात लिहिलेलंच नाहीये. लक्षात ठेवा, अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त सक्सेसफुल होऊन घेतला जातो. जर तुम्हाला खरोखरच काहीतरी करायचं असेल तर तुम्ही मार्ग शोधून काढाल, नाहीतर न करण्याचं कोणतंही कारण शोधाल. आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या 5 गोष्टी डोक्यातून काढून टाका. माझ्याने होणार नाही, लोक काय म्हणतील, माझा मूड नाहीये, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. आयुष्यात वारंवार रस्ते बदलण्यापेक्षा आपले रस्ते स्वतः तयार करा. तुम्ही मागे जाऊन सुरुवातीला तर बदलू शकत नाही, पण आजपासून काहीतरी मोठं करून आपला शेवट नक्की बदलू शकता. ओळख भलेही छोटी असो पण ती स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे. कोणाच्या फिलिंग्सला वेळेत समजून घेतलं पाहिजे, कारण त्यांचीही एक एक्सपायरी डेट असते. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चारित्र्यात आणि त्याच्या भाषेमध्ये असतं. कधी कधी रिस्पेक्टसाठी काही नात्यांना लाथ मारून पळणंही गरजेचं असतं. ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिला आहे तेच तुमच्या संघर्षाची किंमत जाणतात, नाहीतर इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशीबवान आहात. एक प्रॉमिस स्वतःशी करा, ज्या गोष्टीमुळे तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं काम कधीच करू नका. ज्यालाही देवाच्या अस्तित्वावर शंका आहे त्याने घरी जाऊन आपल्या आईवडिलांना पाहावं. नेहमी आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवा. काय माहीत एखादा उदास चेहरा तुम्हाला पाहून हसू लागेल. प्रेम आणि उद्धार त्यांनाच द्या जे ते परत देऊ शकतील. प्रेम फक्त आपल्या कामावर आणि ईश्वरावर करा, कारण हे दोन्ही कधीच धोका देत नाहीत. वेळेला समजणं ही समजदारी आहे आणि वेळेवर समजणं ही जबाबदारी आहे. भावनेच्या भरात वाहून जाऊन धोकेबाज लोकांवर विश्वास ठेवणारे निरागस लोक बऱ्याचदा बर्बाद होतात. स्वतःला महत्त्व देणं नेहमी सर्वात आधी शिका. दुसऱ्यांना जास्त महत्त्व द्याल तर स्वतःचा स्वाभिमान गमावून बसाल. आयुष्यात खूप अडचणी येतील, पण कधीही तक्रार करू नका, कारण देवाचा डायरेक्टर आहे जो सर्वात कठीण रोल बेस्ट ॲक्टरलाच देतो.
हा विश्वास ठेवा की जे काही होत आहे ते देवाच्या प्लॅनचाच एक भाग आहे आणि त्यात आपलंच भलं आहे. जेव्हाही तुम्ही कोणाची मदत कराल आणि कृष्णाच्या नामाचा जप कराल तर ती संधी हातून जाऊ देऊ नका. असं यासाठी कारण कदाचित देव तुमच्या माध्यमातून कोणाच्या तरी प्रार्थनेचं उत्तर देत असेल. प्रेम एक मुकुट आहे आणि जोडीदार त्याचा अभिमान बाळगतो. कृष्ण आणि राधेचं प्रेम या गोष्टीचा पुरावा आहे की देवही प्रेमाचा मोहताज असतो. आपण सर्वजण एकाच प्रभूची गुणगान गातो, जय श्री कृष्ण, राधे राधे. एकाच उंबरठ्यावर डोकं टेकवल्याने शांतता मिळते, तर ते लोक भरकटतात ज्यांचे हजारो देव असतात. या विचित्र जगाचा एक गजब दिखावा आहे. लोक सगळं काही गोळा करण्यात मग्न आहेत, पण शेवटी रिकाम्या हाताने जातात. जितकं प्रेम असेल तितकीच वेदनाही असेल, जितकं मिलन असेल तितकंच विरहही नक्की आहे. दोन शरीरांमध्ये एकच जीव असतो, जे नजरेपासून दूर असू शकतात पण मनापासून नेहमी जवळ असतात. विचार करते की माझ्या भरारीला एक मुक्काम देऊ, उडून वृंदावनात जाऊ आणि आयुष्याला विश्राम देऊ. मानसिक दुर्बलतेचे संकेत दोन गोष्टींवरून मिळतात. पहिलं बोलण्याच्या वेळेस शांत राहणं आणि दुसरं शांत राहण्याच्या वेळेस बोलणं. जो कर्माला समजतो त्याला धर्माला समजण्याची गरज नसते. पाप शरीर करत नाही, विचार करतात. आणि गंगा शरीराला पवित्र करते, विचारांना नाही. जे हृदयात वसतात ते दूर राहूनही जवळच असतात. प्रेमाच्या धाग्याने बांधलेले ते दोन शरीर एक जीव बनून जातात. आयुष्यात आपण किती बरोबर आहोत आणि किती चुकीचे हे फक्त दोनच जणांना माहीत असतं, परमात्मा आणि आपला अंतरात्मा. जर माझ्या आत सहन करण्याची हिंमत आहे तर उद्ध्वस्त करण्याचं धाडसही आहे. भगवद्गीतेत लिहिलं आहे की जेव्हा कोणतीही समस्या जन्म घेते तेव्हा त्याच सोबत तिचं समाधानही जन्म घेतं. हे जग आपल्याला देवाची पूजा करायला शिकवतं, पण हे शिकवत नाही की आपला देव प्रेमाची पूजा करतो. गोविंदाने कितीही छळ केला तरी माझ्या हृदयात धडधड फक्त तुझ्याच नावाची असेल. इच्छा खूप साऱ्या अपूर्ण आहेत, पण शेवटची इच्छा फक्त तुझ्या दर्शनाचीच असेल. चला मिळून पुन्हा एकत्र येण्याचं कारण शोधूया. असं एकमेकांपासून वेगळं होऊन ना तू चांगला दिसतोस ना आम्ही. हे प्रभू, माझी इतकीच विनंती आहे की मला प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकलेलं मस्तक दे, इतरांना मदत करणारे हात दे, चांगल्या मार्गावर चालणारी पावलं दे आणि नेहमी तुझं स्मरण करणारं मन दे. संकटांना सांगा की आमच्याशी खेळू नयेत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जगण्याची कला अवगत आहे. जोश कधीही कमी होऊ देऊ नका. विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न नक्की साकार होतील. जिवंत राहण्यासाठी जितका ऑक्सिजन गरजेचा आहे तितकेच स्वप्नही गरजेचे आहेत. प्रत्येक लढाई ताकदीने नाही, डोक्याने जिंकली जाते. असा आरसा बनवा जो दगडालाही फोडून टाकेल. अडचणीच्या काळात स्वतःला इतकं सावरा की तुमचं हसणं पाहून अडचणींनी येणंच सोडून द्यावं. कोणत्याही शर्यतीसाठी पळणंच गरजेचं नसतं. छोटी छोटी पावलंही महत्वाची असतात, कारण छोट्या छोट्या पावलांनीच शर्यत पूर्ण होते. तसंच छोट्या छोट्या स्टेप्सने आपणही आपल्या लाईफमध्ये मोठे बदल आणि अचीवमेंट्स मिळवू शकतो. हार आणि जीतच्या निर्णयाची वाट पाहू नका. काही क्षणांच्या शांततेला स्वीकारू नका. जोपर्यंत नशा आहे आणि जिद्द आहे, काहीतरी करून दाखवा. मौल्यवान वेळ वाया घालवू नका. समजा हरलो जर आपण तसं मानलं तर, पण जीत नक्कीच होईल जर आपण ठरवलं तर. हिमालयावरही विजय मिळवता येऊ शकतो. तुमची टू डू लिस्ट अशी बनवा की तुम्ही मोठ्या मोठ्या समस्याही सोडवू शकाल. जेव्हा तुमची चांगली वेळ येईल तेव्हा जग स्वतःहून म्हणेल, वाह कसं केलंस तू हे. हे सगळं तुमच्या बुद्धीवर आणि ॲटिट्यूडवर अवलंबून असतं. चांगला ॲटिट्यूडच तुम्हाला नेहमी पुढे घेऊन जातो. धैर्य हे सर्व गुणांमध्ये सर्वात महत्वाचं आहे, कारण याच्याशिवाय तुम्ही इतर कोणताही गुण टिकावून ठेवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला वेळोवेळी प्रेरणेची गरज असते, जेणेकरून त्याचं मनोबल टिकून राहील आणि तो हिंमत हारणार नाही. उत्कृष्ट काम करणं ही एक कृती नाही, तर ती एक सवय आहे. चांगली कामं आपल्याला ताकद देतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. ज्याला जग हलवायचं आहे त्याने आधी स्वतःला हलवलं पाहिजे. तुम्ही किती संथ गतीने चालता याने काही फरक पडत नाही, जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत. शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे. छोट्याशा शहरात किंवा गावात जर कोणी आमदार झाला तर तो 56 गावांना ओरडून सांगतो, पण मी कधीही अंबानींना असं बोलताना पाहिलं नाही. होय, त्यांनी खूप काही विकत घेतलं आहे आणि करून दाखवलं आहे. ताकदवान लोक कधीही आपल्या ताकदीचा बडेजाव करत नाहीत. त्यांचं नावच पुरेसं असतं. इज्जत आणि हुकूमत निर्माण करण्यासाठी लक्षात ठेवा, जर सिंह बनायचं असेल आणि तुमच्या फील्डचा राजा व्हायचा असेल तर शांततेला आपली ताकद बनवा. शांत राहून मेहनत करा आणि सगळे रेकॉर्ड्स तोडून टाका. स्वतःला मजबूत करा आणि मग असे समोर या की तुम्हाला पाहून इतरांचे होश उडून जातील. अगदी तसंच जसं जंगलात सिंहाची डरकाळी ऐकून बाकीचे प्राणी दहशतीने थरथर कापायला लागतात. एका सिंहाला कोणीही सांगत नाही की तो राजा आहे, त्याला स्वतःलाही माहीत असतं.
जेव्हा कोणाला स्वतःवर खूप विश्वास असतो तेव्हा तो काहीही करू शकतो, पण या विश्वासाला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलू देऊ नका, कारण बऱ्याचदा सिंहाचीच शिकार दुसऱ्या सिंहांकडून होते. स्वतःवर नक्कीच जबरदस्त विश्वास ठेवा, पण भानावर राहा. जेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास पक्का होऊ लागेल तेव्हा समजा की तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होत आहे. आता तुम्ही खूप कमी उदास राहाल, कारण यश तुमच्याकडे खेचून आणलं जाईल. स्वतःला आपल्याला स्वतःच बदलावं लागेल, स्वतः पडावं लागेल आणि स्वतःच सावरावं लागेल. जग तुमच्या सल्ल्याने बदलणार नाही, तर तुमच्या उदाहरणाने बदलेल. जेव्हा तुम्ही स्वतः एक उदाहरण बनून समोर याल तेव्हा लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. सगळं काही असूनही जर एखादी व्यक्ती खुश नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे काहीतरी पोकळी नक्कीच आहे. ही पोकळी बऱ्याचदा भावनिक असते, जी कोणताही पैसा भरून काढू शकत नाही. रेषा खूप विचित्र असतात. कपाळावर ओढल्या तर नशीब बनतात, जमिनीवर ओढल्या तर सीमा बनतात, त्वचेवर ओढल्या तर रक्त काढतात आणि नात्यांवर ओढल्या तर दरी निर्माण करतात. हेच कारण आहे की नात्यांमध्ये रेषा ओढण्यापासून दूर राहिलं पाहिजे. चिखलाने चिखल साफ करता येत नाही. जर घाण साफ करायची असेल तर शुद्ध पाण्याचाच वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे जर वाईट प्रवृत्ती मिटवायची असेल तर ती चांगुलपणानेच मिटवावी लागेल. माणसामध्ये ठामपणा असावा, हट्टीपणा नाही. बहादुरी असावी, घाई गडबड नाही. दया असावी, कमजोरी नाही. ज्ञान असावं, अहंकार नाही. आयुष्यात तेच लोक पुढे जातात जे या मूल्यांना समजतात आणि आत्मसात करतात. काहीही न बोलता जे सगळं काही सांगून जातात, कोणतीही चूक नसताना जे सगळं काही सहन करतात आणि दूर राहूनही जे आपलं कर्तव्य बजावतात, तीच खरी नाती असतात. मनापासून मनाचे अंतर कधीच नसते. जर कोणी दूर गेला तरी त्याच्या आठवणी नेहमी मनाच्या जवळ असतात. स्वतःला यशस्वी होताना पाहायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला यशस्वी मानणं सुरू करा. यशाचा ठसा सर्वात आधी आपल्या डोक्यात उमटतो, मग तेच सत्य बनून आपल्या समोर येतं. हेच कारण आहे की जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते आयुष्यात पुढे जातात. इज्जत किती मिळाली हे तर अंत्ययात्रेच्या दिवशीच समजेल. पैसा तर प्रत्येक जण कमावतो, पण खरी श्रीमंती तीच असते जी लोकांच्या हृदयात जागा बनवू शकते. जर तुमच्याकडे प्रेम करणारं कुटुंब, काही खास मित्र, तुमचं आवडतं जेवण आणि डोक्यावर छप्पर असेल तर समजून जा की तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. स्वार्थापोटी नाती बनवण्याचा कितीही प्रयत्न करा, नातं कधीही मजबूत बनू शकत नाही. पण प्रेमाने जोडलेली नाती तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती कधीच तुटत नाहीत. खरी नाती वेळेसोबत आणखी मजबूत होतात. जर दोन लोकांमध्ये कधीच भांडण होत नसेल तर याचा अर्थ असा आहे की ते नातं मनापासून नाही तर डोक्याने निभावत आहेत. खऱ्या नात्यांमध्ये मतभेद होतात, पण ते नेहमी प्रेमाने सोडवले जातात. हेतू चांगला असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्कीच मिळतं. यश नेहमी तुमच्या जवळ असतं. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक त्याला पाहून खुश होतात आणि काही लोक त्याला मेहनतीने मिळून खुश होतात. हाच आयुष्याचा खरा मंत्र आहे. सत्य, मेहनत आणि आत्मविश्वास. जेव्हा या 3 गोष्टी एखाद्या माणसाकडे असतात तेव्हा तो आयुष्यात कोणतंही ध्येय गाठू शकतो. बुद्धिमान असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की ही गोष्ट फक्त तुम्हालाच माहीत असावी. जेव्हा माणूस आपली बुद्धिमानी दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक त्याला गर्विष्ठ समजू लागतात. आयुष्यात साधेपणा आणि समजूतदारपणाचा बॅलन्स राखणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या लोकांच्या सोबतीसाठी तळमळत असतो ते बऱ्याचदा दुसऱ्या कोणाला तरी खुश करण्यात बिझी असतात. हाच जगाचा नियम आहे. जी गोष्ट आपल्याला हवी असते ती दूर राहते आणि जी आपल्याला नको असते ती आपल्याकडे स्वतः चालून येते. नाती टिकवण्यासाठी बऱ्याचदा लोक खोटे आरोपही लावतात, पण जे प्रामाणिक असतात ते प्रत्येक आरोपानंतरही आपली नाती वाचवण्याचा प्रयत्न करतात. श्रीकृष्ण म्हणतात की कधीही आपल्या कर्माचा दोष दुसऱ्यांवर टाकू नका. जेव्हा स्वप्न तुमची आहेत तर प्रयत्नही तुमचेच असले पाहिजेत. हेच आयुष्याचं सर्वात मोठं सत्य आहे. नशिबाला दोष देत बसण्याने काहीच होत नाही, उलट आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. रस्त्यावरील चहावाल्याने जेव्हा हातात ग्लास देताना विचारलं, चहा बरोबर काय घ्याल साहेब, तेव्हा जिभेवर शब्द येता येता राहिले. मनात फक्त एकच विचार आला, काय ते जुने मित्र पुन्हा भेटतील? काही नात्यांमध्ये कोणताही नफा नसतो, पण ती आयुष्याला खूप श्रीमंत बनवतात. हीच खरी मैत्री असते. रोज वाचा, विचार करा आणि समजून घ्या. पहिलं, मृत्यू निश्चित आहे. दुसरं, सोबत काहीच जाणार नाही. तिसरं, जो करेल तोच भरेल. चौथं, जिथे गुंताल तिथेच उकला. पाचवं, जे आहे त्यात समाधान माना. हीच आयुष्यातली सर्वात मोठी सच्चाई आहे. श्रीकृष्ण म्हणतात की समाधान हेच सर्वात मोठं धन आहे आणि उतावळेपणा ही सर्वात मोठी गरिबी. जर माणसामध्ये समाधान आलं तर तो जगातला सर्वात सुखी माणूस बनू शकतो. ईश्वर माझ्याशिवायही ईश्वरच आहे, पण मी ईश्वराशिवाय काहीच नाही, हाच भक्तीचा खरा भाव आहे. जोपर्यंत आपण आपल्या अडचणींचं कारण दुसऱ्यांना मानत राहू तोपर्यंत आपल्या अडचणी कधीच कमी होणार नाहीत.
बऱ्याचदा आपण दुसऱ्यांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो की जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण सत्य हे आहे की जितक्या कमी अपेक्षा असतील तितकंच कमी दुःख असेल. जर तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवाल आणि स्वतःवर जास्त विश्वास ठेवाल तर आयुष्य खूप सोपं होईल. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जर कोणतीही गोष्ट आत्ता मिळत नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती कधीच मिळणार नाही. कदाचित अजून तिची योग्य वेळ आली नसेल. त्यामुळे संयम ठेवायला शिका. जर तुम्ही योग्य दिशेने मेहनत करत असाल तर एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. कधीही कोणत्याही गोष्टीचा घाईने निष्कर्ष काढू नका. बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्याला आत्ता चुकीच्या वाटतात त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्या सिद्ध होतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला संयमाने पाहण्याची आणि समजून घेण्याची सवय लावा. आयुष्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण ते पूर्णपणे जगायला शिकतो. म्हणूनच प्रत्येक दिवसाला एका नव्या संधीसारखं पहा आणि प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर वाटे लागेल. मनएव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. माणसाचं मन हेच त्याच्या बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे. जर मनाला नियंत्रित केलं तर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत समाधान आणि शांतता टिकून राहते. पण जर मनावर नियंत्रण नसेल तर तेच मन आपल्याला दुःख, तणाव आणि वेदनेकडे घेऊन जातं. हेच कारण आहे की गीतेमध्ये श्रीकृष्णांनी मनाला आवर घालण्यावर विशेष भर दिला आहे. अशांत मन असलेल्या व्यक्तीसाठी सुख शक्य नाही, कारण तो नेहमी भूतकाळाच्या चिंतेत किंवा भविष्याच्या कल्पनांमध्येच अडकलेला असतो. त्यामुळे खरी शांतता मिळवण्यासाठी वर्तमानात जगणं खूप गरजेचं आहे. योगः कर्मसु कौशलम. कर्मातील कुशलता हाच योग आहे. हा श्लोक आपल्याला हे शिकवतो की कोणतंही काम करताना त्यात पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठा असली पाहिजे. अर्ध्या अधुऱ्या मनाने केलेलं काम न समाधान देतं ना चांगले रिझल्ट आणतं. जर आपण कोणतंही काम पूर्ण एकाग्रतेने केलं तर ते केवळ यशच देणार नाही तर आत्मिक सुखही प्रदान करेल. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाहीये. पण हे गरजेचं नाही की त्याचा रिझल्ट लगेचच दिसेल. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक बीजाला अंकुरित व्हायला वेळ लागतो. याचप्रमाणे आपण केलेल्या चांगल्या कामांचं फळही नक्कीच मिळतं, पण ते योग्य वेळीच मिळतं. संयम राखणं हा आयुष्यातील सर्वात मोठा गुण आहे. जो व्यक्ती संयम ठेवत नाही तो स्वतःच आयुष्य कठीण करून बसतो. बऱ्याचदा लोक आपल्या समस्यांमधून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण कधी कधी काही समस्या केवळ वेळेनुसारच सुटतात. खरं सुख वस्तूंमध्ये नाही तर समाधानात आहे. ज्या व्यक्तीला हे समजतं की त्याच्याकडे जे काही आहे ते पुरेसं आहे तो सर्वात सुखी होऊन जातो. पण जर एखादी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहील तर त्याला कधीच समाधानाचा अनुभव घेता येणार नाही. न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. याचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती एका क्षणाशीही कोणतंही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कर्म हेच आयुष्याचा पाया आहे. जर आपण आपले कर्म योग्य दिशेने वळवले तर आयुष्यात समाधान आणि सुख टिकून राहतं. शरीर हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. जर शरीरच निरोगी नसेल तर जगातली कोणतीही सुखसुविधा आपल्याला आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या खानपानाची, दिनचर्येची आणि विचारांची काळजी घेतली पाहिजे. केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे. आरोग्यासाठी संयम आवश्यक आहे. खूप जास्त जेवण करणं, चुकीच्या वेळी जेवण करणं किंवा असंतुलित आहार घेणं हे सगळं शरीराला हळूहळू कमकुवत करून टाकतं. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले नाही आणि प्रत्येक गोष्टीवर चिंता किंवा राग करत राहिलो तर हे मानसिकरित्या आपल्याला आजारी बनवू शकतं. बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे या नजरेने पाहतो की ते आपल्यासाठी काय करू शकतात, पण खरं सुख तेव्हा मिळतं जेव्हा आपण निस्वार्थ होऊन इतरांची मदत करतो. जर आपण प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि आदर दिला तर आपली नातीही मजबूत होतात आणि आपल्यालाही आत्मिक शांतता मिळते. कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते आहे, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमशी लढत असते. श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती आपल्या चांगुलपणाला बुद्धीसोबत बॅलन्स करतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जातो. त्यामुळे चांगुलपणा टिकवून ठेवा, पण समजूतदारपणाने. सेवा करा पण इतकीही नाही की लोक तुम्हाला फक्त वापराची वस्तू समजतील. प्रेम करा पण इतकंही नाही की लोक तुमच्या भावनांशी खेळतील. प्रामाणिक राहा पण इतकंही नाही की लोक तुम्हाला मूर्ख समजतील. शेवटी विजय त्याचाच होतो जो आपल्या तत्वांवर ठाम राहतो. जे लोक सत्य आणि प्रामाणिकपणाने चालतात त्यांना सुरुवातीला अडचणी नक्कीच येतात, पण शेवटी तेच सर्वात भक्कम होऊन उभे राहतात.
खरे लोक भलेही एकटे पडतील, पण ते आपल्या स्वाभिमानासोबत जगतात. जो आपल्या सत्यावर ठाम राहतो त्याला कोणाच्याही मान्यतेची गरज नसते. जो आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करतो त्याची ओळख कधीच पुसली जात नाही. जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की तुमच्या चांगुलपणाला कोणी तुमची कमजोरी समजणार नाही. जोपर्यंत तुमच्या चांगुलपणासोबत तुमची बुद्धिमानी नसेल, तोपर्यंत लोक तुमचा वापर करत राहतील. त्यामुळे तुमचा चांगुलपणा बुद्धीच्या जोरावर सांभाळा. तुमची करुणा स्वाभिमानासोबत संतुलित करा आणि तुमचं प्रेम आत्मसन्मानाशी जोडा. तेव्हा तुमचा चांगुलपणा तुमची कमजोरी नाही, तर तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. जोपर्यंत माणूस स्वतःला महत्त्व देत नाही, तोपर्यंत जग त्याला हलक्यातच घेतं. जो आपली किंमत ओळखतो तोच सन्मान मिळवतो. प्रत्येक व्यक्तीचा संयम तोपर्यंत पारखला जातो जोपर्यंत तो हार मानत नाही, पण जो शेवटपर्यंत खंबीर उभा राहतो तोच खऱ्या विजयाचा हकदार असतो. जग त्याच लोकांना सर्वात जास्त दुखापत करतं जे मनातून सर्वात जास्त खरे असतात, कारण ते कोणाचेही वाईट विचार करत नाहीत, पण जग मात्र त्यांच्याशी कठोरपणे वागतं. कोणाचं भलं करण्यापूर्वी हे समजून घेणं गरजेचं आहे की समोरचा त्याची कदर करेल की तो आपला हक्कच समजून बसेल. त्यागाची किंमत तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत देणारा मागे हटत नाही. जो व्यक्ती प्रत्येक वेळी उपलब्ध असतो त्याच्या अस्तित्वाची किंमत कमी होते. नाती तितकीच निभवावी जितक्यात स्वतःचा स्वाभिमान सुरक्षित राहील. जर कोणी वारंवार तुमच्या त्यागाचा फायदा घेत असेल तर ते प्रेम नाही, स्वार्थ आहे. आयुष्यात सर्वात जास्त ठेचा तेच लोक खातात जे कोणत्याही अटीशिवाय इतरांवर विश्वास ठेवतात. प्रत्येकाला संधी देणं चांगलं आहे, पण वारंवार धोका खाणं हा मूर्खपणा आहे. जे लोक इतरांसाठी सगळं काही सोडून देतात, शेवटी ते स्वतःलाच गमावून बसतात. स्वतःला जपणंही तितकंच गरजेचं आहे जितकं दुसऱ्यांचा आधार बनणं. सत्याचा मार्ग कठीण नक्कीच असतो, पण तो व्यक्तीला अटूट आत्मविश्वास आणि आत्मबळ देतो, जे त्याला कोणत्याही परिस्थितीत पडू देत नाही. जे लोक भावनांच्या आहारी जाऊन कमकुवत होतात ते बऱ्याचदा इतरांच्या स्वार्थाचे बळी ठरतात. भावना गरजेची आहे, पण त्यासोबतच समजूतदारपणा आणि मर्यादा असणंही खूप गरजेचं आहे. जग त्यांचीच इज्जत करतं जे स्वतःची इज्जत करायला जाणतात. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजाल तर लोकही तुमच्याकडे तसंच पाहतील. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी या जाणीवेतून जावंच लागतं की त्याने ज्या लोकांसाठी सगळं काही केलं तेच त्याची किंमत करत नाहीत. हे काही दुर्दैव नाही, तर एक शिकवण आहे की प्रेम आणि आदर तिथेच द्यावा जिथे त्याची किंमत समजली जाईल. जे आपल्या चांगुलपणाला बॅलन्स करू शकत नाहीत ते शेवटी जगाकडून निराश होतात. दयाळूपणाची ही एक मर्यादा असली पाहिजे, नाहीतर लोक त्याचा गैरवापर करू लागतात. प्रत्येक व्यक्तीला आपला स्वाभिमान आणि चांगुलपणा यांच्यात समतोल राखता आला पाहिजे. गरजेपेक्षा जास्त नम्रता ही कधी कधी स्वतःसाठीच नुकसानदायक ठरते. जे लोक आयुष्यात कोणत्याही स्वार्थाविना चालतात त्यांना सर्वात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो, पण याच अडचणी त्यांना सर्वात जास्त मजबूत आणि मॅच्युअर बनवून टाकतात. प्रत्येक नातं निभावण्याची जबाबदारी फक्त तुमची नाहीये. जर कोणी तुमच्या भावनांची कदर करत नसेल तर तिथे थांबण्याचं कोणतंही कारण नाही. चांगल्या लोकांची परीक्षा वारंवार घेतली जाते, कारण हे जग हे पाहू इच्छितं की ते आपल्या चांगुलपणावर टिकून राहतात की जगाच्या हिशोबाने बदलून जातात. स्वतःमध्ये इतकं आत्मबळ निर्माण करा की कोणतीही परिस्थिती तुम्हाला तोडू शकणार नाही. आयुष्यातील प्रत्येक अडचण हा एक धडा आहे आणि जो हा धडा समजून घेतो तोच पुढे जातो. जग त्यांनाच आदर देतं जे स्वतःची व्हॅल्यू समजतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमकुवत समजत राहाल तोपर्यंत लोक तुम्हाला हलक्यातच घेत राहतील. कोणत्याही व्यक्तीचा खरा स्वभाव तेव्हा समोर येतो जेव्हा तुम्ही त्याला काही देण्यात असमर्थ ठरता. जो व्यक्ती फक्त तुमच्या यशासाठी आणि दयाळूपणासाठी तुमच्या जवळ होता तो कधीच तुमचा आपला नव्हता. जर तुमचा चांगुलपणा तुमच्या स्वाभिमानाला दुखापत करत असेल तर तो चांगुलपणा नाही तर एक ओझं बनून राहिला आहे. चांगले बना, पण इतकेही नाही की लोक तुमचा वापर करू लागतील. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या मान्यतेसाठी आयुष्य जगाल तोपर्यंत तुम्ही तुमची खरी शांतता आणि आनंदापासून दूर राहाल. स्वतःला स्वीकारणं हेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. काही लोक तोपर्यंतच तुमच्यासोबत असतात जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी फायदा मिळत असतो. खरी नाती तीच असतात जी स्वार्थाच्या पलीकडे असतात. सर्वात मोठा स्वतःचा विकास तेव्हा होतो जेव्हा तुम्ही लोकांशी तसं वागणं सोडून देता जसं ते तुमच्याशी वागतात. तुमचा चांगुलपणा ही तुमची ओळख आहे, याला परिस्थितीनुसार बदलू नका. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण त्याचा शेवट नेहमी सर्वात सुंदर असतो. जो या मार्गावर खंबीर उभा राहतो तोच शेवटी आपल्या आयुष्याचा खरा उद्देश प्राप्त करतो. जे लोक सर्वात जास्त सहनशील असतात
त्यांना सर्वात जास्त परीक्षा द्यावी लागते, पण याच परीक्षा त्यांना असाधारणपणे मजबूत बनवतात. जोपर्यंत सत्य घराच्या बाहेर पडतं तोपर्यंत खोटं अर्धा जग फिरून येतं. चालाकी करता येत नाही तर काय झालं समजून तर घेता येते. वाईट शब्द ही एक अशी ठिणगी आहे जी कानात नाही तर थेट मनात आग लावते. मजेत काढा चुका माझ्या स्वभावात, तुम्ही नसता तर मला पैलू पाडले असते कोणी. वेळ बदलत नाही आपल्या माणसांसोबत, बस आपली माणसं बदलतात वेळेसोबत. काही दुःख आयुष्यात असेही असतात जे आपण सहन तर करू शकतो पण कोणाला सांगू शकत नाही. ते लोक बऱ्याचदा बदलून जातात ज्यांना आपण प्रमाणाबाहेर वेळ आणि आदर देऊ लागतो. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून देते. हे जे माझे वाईट दिवस आहेत ते एक दिवस नक्की सुधारतील, पण तोपर्यंत अनेक लोक माझ्या मनातून उतरून जातील. जे लोक स्वतःहून आपली चूक मान्य करत नाहीत त्यांना वेळ मान्य करायला लावते. आनंद घाईत होता थांबला नाही, दुःख फुरसतीत होता थांबून गेलं. लोकांच्या नजरांमध्ये फरक आताही नाहीये. आधी वळून पाहायचे, आता पाहून वळून घेतात. चुका तर आयुष्यात माझ्याकडून खूप झाल्या, पण ज्या चुका माणसं ओळखण्यात झाल्या त्यांचं नुकसान सर्वात जास्त झालं. ज्याला आपलं परक माहीत नाही तो साथ निभावणं काय जाणणार. जो विरहाच्या वेदनेतून गेला नाही तो अश्रू ढाळणं काय जाणणार. जर माफी मागितल्याने एखादं नातं वाचू शकत असेल तर मित्रांनो, माफ करून टाकल्याने ते नातं आणखी मजबूत होतं. नावं त्यांच्याच बुडतात ज्यांची निष्ठा डळमळीत होते. ज्यांच्या हृदयात चांगुलपणा असतो त्यांच्यासाठी देवदूतही रस्ता बनवतात. व्यक्तीचा व्यवहार पाहायचा असेल तर त्याला आदर द्या. सवय पाहायची असेल तर स्वतंत्र करा. हेतू पाहायचा असेल तर कर्ज द्या. आणि गुण पाहायचे असतील तर त्याच्यासोबत थोडा वेळ घालवा. आज सावलीला विचारलंच, का चालतेस माझ्यासोबत? तिनेही हसून उत्तर दिलं, दुसरं कोण आहे तुझ्यासोबत? कधी कधी तुम्ही एका छोट्याशा चुकीमुळे असं काहीतरी गमावून बसता ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला आयुष्यात खूप काही मिळू शकलं असतं. त्यामुळे आपण आयुष्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक पुढे टाकला पाहिजे. घराच्या दारावर घोड्याची नाल लावल्याने यश मिळत नाही. यश मिळवण्यासाठी स्वतःच्या दोन्ही पायांवर नाल लावावी लागते. आम्हीही वेडे तुम्हीही वेडे, प्रेम मात्र शहाणं होतं, दुखावून गेलं. 2 क्षणांच्या आयुष्याचे 2 नियम. कोणाला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचं प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान आहे. जाणाऱ्याला रस्ता द्यावा, वाचता नाही. साधेपणा तर पाहत्या नजरांचा. आमच्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात वारंवार आम्हालाच पाहतात. आपण किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसांमध्ये किती जगलो हे महत्वाचं आहे. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. जो माणूस जेवढा शांत राहतो तो आपली इज्जत तेवढीच सुरक्षित ठेवतो. लोक अशा प्रकारे आमच्या चुका काढतात जणू त्यांना देवच हवा होता आणि आम्ही तर माणूस निघालो. खटाळपणा तर बालपणात असतो, नंतर तर नट ढिले होऊन पडतात आणि राहते ती फक्त खटपट. एक मास्क प्रेमाचा आणि विश्वासाचाही घाला, जेणेकरून एकमेकांमध्ये गैरसमज पसरू शकणार नाहीत. ओझं कितीही असो कधीच हुं की चुं करत नाही. बापाचा खांदा साहेब खूप मजबूत असतो. जगात पिता हा एकच असा माणूस आहे ज्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवता येतो. ज्यांनी तुम्हाला जिंकायला शिकवलं त्यांना हरवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. पावित्र्य तर फक्त तिरस्कारातच असतं, नाहीतर प्रेमात तर लोक कपडेही उतरवतात आणि मग इज्जतीची भाषा करतात. कर्मा म्हणतो तुमच्या आयुष्यात अशी एक वेळ येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी वाईट व्यवहार का केला होता. माझ्यावर विश्वास ठेवा, ती वेळ नक्की येईल. मी ठेच खाऊन पडल्यानेही काही लोकांना जळजळ होते. म्हणतात असाच राहिला तर हा माणूस अनुभवात खूप पुढे निघून जाईल. रुबाब समुद्रासारखा नाही तर तेलासारखा ठेवा, जेणेकरून समुद्रही तुम्हाला बुडवू शकणार नाही. जगात काही चांगली कामं अशीही केली पाहिजेत ज्यांचा ईश्वराशिवाय दुसरा कोणीच साक्षीदार नसेल. आयुष्याचा एक मंत्र लक्षात ठेवा, मी तोपर्यंत प्रयत्न करेन जोपर्यंत मी जिंकत नाही. चुकाही होतील आणि चुकीचंही समजलं जाईल. हे आयुष्य आहे साहेब, इथे कौतुकही होईल आणि शिवाही पडतील. संकटात धीर, संपत्तीत दया आणि अडचणीत सहनशीलता हीच श्रेष्ठ व्यक्तीची लक्षणं आहेत. खाली पडणं हा ऍक्सिडेंट असतो, पण खालीच पडून राहणं किंवा उठून उभं राहणं हा तुमचा चॉईस असतो. स्वार्थाची गोष्ट सगळेच समजून घेतात, पण बोलण्याचा अर्थ खूप कमी लोकच समजू शकतात. रस्ता जिथपर्यंत दिसतोय तिथपर्यंत तरी चला, पुढचा रस्ता तिथूनच दिसेल. जर चारित्र्य चांगलं असेल तर लोक कबरीचा रस्ता विचारूनही पोहोचतात. छोट्याशा वयात जग पाहिलं आहे, कोण आपला आणि कोण परक हेही पाहिलं आहे. आपल्या समस्येचं समाधान केवळ आपल्याकडेच असतं, इतरांकडे फक्त सल्ले असतात. कोणाच्या संगतीमुळे जर तुमचे विचार बदलू लागले तर समजून जा ती कोणतीही साधारण व्यक्ती नाहीये. एका वर्षात किंवा एका महिन्यात काय होऊ शकतं याचा विचार करू नका, तर 24 तासात काय होऊ शकतं याचा विचार करा. लोक चिखलापासून वाचून चालतात जेणेकरून कपडे खराब होऊ नयेत, आणि चिखलाला हा अहंकार होऊ लागतो की लोक त्याला घाबरतात.
लक्षात ठेवा, आयुष्यात जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच चॅलेंज तुम्हाला चेंज करते. संघर्ष माणसाला मजबूत बनवतो, मग तो कितीही कमकुवत का असेना. वेळेनुसार त्याचीच कदर करा जो तुमची कदर करेल. जास्त लाचारी केल्याने इज्जतीचा लिलाव होऊन जातो. काहीतरी मोठं करायला निघाला आहात तर एवढ्या लवकर हार मानू नका, कारण सुरुवात नेहमी सर्वात कठीण असते. नशीब आणि मेहनतीमध्ये एक फरक आहे. नशीब फक्त तेच देतं जे लिहिलेलं असतं, पण मेहनत ते मिळवून देतं जे लिहिलंही जाऊ शकत नाही. मला माहित नाही मी कसा जिंकेन, बस मला इतकंच माहित आहे की मी हार मानणारा तर नक्कीच नाहीये. चमचा ज्या भांड्यात राहतो त्यालाच रिकामा करून टाकतो, त्यामुळे चमच्यांपासून सावध राहा. यशस्वी तेच होतात जे इतरांच्या बोलण्यावर नाही तर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. प्रयत्न असे करा की हारता हारता कधी जिंकून जाल हे समजणारही नाही. मी ठीक आहे हे तर आपण कोणालाही सांगू शकतो, पण मी परेशान आहे हे सांगण्यासाठी कोणीतरी खूप खास लागतं. आयुष्यात दोन व्यक्ती जीवनाला नवी दिशा देऊन जातात. एक तो जो संधी देतो, दुसरा तो जो धोका देतो. मागायचंच असेल तर आपल्या देवाकडे मागा, जो देईल तर कृपा आणि नाही देईल तर नशीब. पण जगाकडे मात्र कधी काही मागू नका, कारण त्यांनी दिलं तर उपकार आणि नाही दिलं तर लाजिरवाणेपणा पदरी येतो. दिखाव्याच्या या जगात थोडा दिखावा मी पण करतो. आता जो जसा भेटेल त्याच्याशी तसाच वागतो. तुम्ही कधीही कोणासाठी अश्रू ढाळू नका, कारण तो तुमच्या लायकीचा नसेल, आणि जो तुमच्या लायकीचा असेल तो तुम्हाला कधीच रडू देणार नाही. लक्षात ठेवा, परक्यांना आपलंसं करता करता एक दिवस तुम्ही तुमच्याच माणसांना गमावून बसू नका. मोह संपताच गमावण्याची भीतीही संपून जाते, मग ती संपत्ती असो, वस्तू असो, नातं असो वा मग आयुष्य असो. माझ्यासारखं कोण आहे इथे, तुझ्यासारखं कोण आहे इथे. सर्वांमध्ये दुसऱ्यासारखं बनण्याची शर्यत लागली आहे. स्वतःसारखं कोण आहे इथे. राग असो वा वादळ, जेव्हा दोन्ही शांत होतात तेव्हाच समजतं की किती मोठं नुकसान झालं आहे. आयुष्य तुम्हाला खूप काही द्यायला तयार आहे, पण त्यासाठी आधी तुम्हाला त्या लायकीचं बनावं लागेल. आयुष्य खूपच हुशार असतं. आपल्याला रोज एक नवा उद्या देऊन आपलं वय हिरावून घेतं. यांना अटींचा पोशाख घालू नका. नाती तर बिनधास्त असली पाहिजेत. नात्यांचा संबंध फक्त रक्ताशी नसतो. जो संकटात हात धरतो त्याच्याहून मोठं कोणतंच नातं नसतं. त्यांनी दूर जाण्याचं मन बनवलंच होतं. आम्हाला वाटलं आम्हाला त्यांची समजूत काढता येत नाही. माणूसही कमालच आहे. नाटकात लोकांचं दुःख पाहून रडतो आणि वास्तवात त्याला काहीच फरक पडत नाही. कौतुकाची इच्छा ही अयशस्वी लोकांची वृत्ती असते. लायक लोकांचे तर शत्रूही चाहते बनतात. तिरस्कार करणं हे त्या मूर्ख लोकांचं काम आहे ज्यांना वाटतं की ते कायम जिवंत राहणार आहेत. ब्लेडची धार तेज असूनही ती झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असूनही ती केस कापू शकत नाही. आयुष्यात प्रत्येकाचं आपलं एक वेगळं महत्व असतं. आपली क्षमता असते, आपली श्रेष्ठता असते. त्यामुळे उगाचच तुलनेच्या खेळात अडकू नका. या जगात मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. स्वतःची सावली ही उन्हात आल्यावरच दिसते. त्याला पसंती द्या जो बदल घडवून आणेल, नाहीतर प्रभावित तर गारोडीही करून टाकतो. एके दिवशी मी देवाला विचारलं, माझ्या हात हा कसा गोंधळ आहे. तो माझ्यावर हसला आणि म्हणाला, तुझ्या इच्छा काही वेगळ्याच होत्या, पण रस्ते तुझे काही वेगळेच आहेत. तुला तुझा आत्मा सांभाळायचा होता, पण तू फक्त चेहरा सजवण्यावर जोर देत आहेस. शक्य असेल तर कोणाच्या तरी समस्येवर उपाय बना, कारण नाही. वेळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही, माणसाला वेळेने बनवलेल्या मार्गावर चालावं लागतं. जो ही गोष्ट समजून घेतो तो सुख दुःख आशा निराशा यांच्यात डळमळीत होत नाही. समोरचा जर रागाच्या भरात प्राणी बनला तर तुम्ही विवेकाने तो पुन्हा माणूस बनण्याची वाट पहा. माती वेचून वेचून महाल बनवला. लोक म्हणतात ना घर तुझं ना घर माझं. चिमणीचा रात्रीचा निवारा. कवडी कवडी करून माया जोडली, भरली पिशवी. कबीर म्हणतात, ऐक भावा, सोबत काहीच जाणार नाही. हा हंस एकटा सोडून जाईल. हे जग तर 2 दिवसांचा मेळा आहे. जर माणसाने शिक्षणापूर्वी संस्कार, व्यापारापूर्वी व्यवहार आणि देवापूर्वी आई वडिलांना ओळखलं तर त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीही अडचण येणार नाही. फळं आल्यावर झाडं झुकतात, पावसाच्या वेळी ढग झुकतात. संपत्ती आल्यावर सज्जन व्यक्ती नम्र होतात. परोपकाराचा स्वभाव असाच असतो. मन असं ठेवा की कोणाला वाईट वाटणार नाही. हृदय असं ठेवा की कोणाला दुःखी करणार नाही. नातं असं ठेवा ज्याचा शेवट कधीच होणार नाही. आयुष्यात सगळे लोक कोणावर ना कोणावर विश्वास ठेवूनच जगतात. नेहमी हाच प्रयत्न करा की जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास कधीही तुटता कामा नये. वागणं चांगलं असेल तर तुमचं मनच मंदिर आहे. आहार चांगला असेल तर तुमचं शरीरच मंदिर आहे. स्वतःचा जर मान ठेवायचा असेल तर इतरांचाही मान ठेवा.
बोलण्यासाठी जर जीभ मिळाली असेल तर ऐकण्यासाठी कानही उघडे ठेवा. या गोष्टींची कायम खूनगाठ बांधून ठेवा. जो वडिलांच्या पाया पडतो तो कधी गरीब नसतो. जो आईच्या पाया पडतो तो कधी कमनशिबी नसतो. जो भावाच्या पाया पडतो तो कधी दुःखी नसतो. जो बहिणीच्या पाया पडतो तो कधी चरित्रहीन नसतो. आणि जो गुरुच्या पाया पडतो त्याच्यासारखा दुसरा कोणीच नशीबवान नसतो. जेव्हा लोक तुमची बुराई करतात तेव्हा अजिबात परेशान होऊ नका. जेव्हा अर्जुन युद्धापासून पळून जाऊ पाहत होता आणि विचार करत होता की तो आपल्याच नातेवाईकांच्या विरोधात कसा लढू शकतो, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की त्याने केवळ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्याच्या परिणामांवर नाही. हीच शिकवण आपल्या आयुष्यालाही लागू होते. जर आपण इतरांच्या यशावर लक्ष देऊ आणि आपल्या कर्मापासून भरकटून जाऊ तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून मत्सर सोडण्याचे 5 मार्ग आहेत. पहिलं म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करा. श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्तीने दुसऱ्यांच्या अचीवमेंट्सवर लक्ष न देता आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतो तेव्हा मत्सर आपोआप संपतो. दुसरं म्हणजे संयम ठेवा. आयुष्यात प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज कोणीतरी दुसरा यशस्वी होत असेल तर उद्या आपलीही वेळ नक्की येईल. आपण संयम ठेवून आपलं काम करत राहिलं पाहिजे. तिसरं म्हणजे कृतज्ञ बना. आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल नेहमी आभारी राहा. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी ओळखतो तेव्हा इतरांचं यश आपल्याला मत्सराऐवजी प्रेरणा देतं. चौथा म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टिकोन स्वीकारा. दुसऱ्यांचा मत्सर करण्याऐवजी हे पहा की आपण त्यांच्या यशातून काय शिकू शकतो. जर कोणी मेहनत करून यशस्वी झाला असेल तर आपणही प्रयत्न करून नक्कीच पुढे जाऊ शकतो. आणि 5वं म्हणजे मायेचं जाळं समजून घ्या. श्रीकृष्ण म्हणतात की हे जग मायेने भरलेलं आहे. आपल्याला जे काही दिसतं ते कायमस्वरूपी नाही. त्यामुळे इतरांचं यश पाहून दुःखी होणं अगदीच व्यर्थ आहे. आपण आपल्या आत्म्याच्या शांततेसाठी काम केलं पाहिजे. श्रीकृष्णांच्या जीवनातून शिकवण. श्रीकृष्णांचं आयुष्य स्वतः याच गोष्टीचं उदाहरण आहे की दुसऱ्यांवर जळणारे लोक कसे स्वतःच नष्ट होतात, पण जे लोक आपल्या कर्मावर ठाम राहतात ते नेहमी पुढे जातात. कंसाने श्रीकृष्णांच्या जन्मपूर्वीच त्यांच्याबद्दल मनात तिरस्कार निर्माण केला होता आणि त्यांना मारण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण शेवटी स्वतः कंसाचाच विनाश झाला. दुर्योधनाने पांडवांच्या यशाचा मत्सर केला आणि त्यांना संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण शेवटी महाभारताच्या युद्धात तो स्वतःच पराभूत झाला. यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की मत्सर केल्याने माणसाचंच नुकसान होतं, तर जो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तोच शेवटी विजयी ठरतो. श्रीकृष्ण म्हणतात की सर्वात मोठा यश तेच आहे जेव्हा माणूस स्वतःवर विजय मिळवतो. जर आपण आपल्या आतल्या नकारात्मक भावना जसे की मत्सर, राग, अहंकार आणि लोभ दूर करू शकलो तर आपल्याला बाह्य यशाची गरजच उरणार नाही. जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो आणि आपल्या कर्मालाच आपला धर्म बनवतो तेव्हा तो प्रत्येक परिस्थितीत खुश राहू शकतो. दुसऱ्यांचं यश पाहून जळण्यापेक्षा आपण स्वतःला इतकं लायक बनवलं पाहिजे की आपणही यशाची शिखरं गाठू शकू. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मत्सर सोडून देणं आणि प्रेरणेला जवळ करणं खूप गरजेचं आहे. जो व्यक्ती दुसऱ्यांच्या अचीवमेंट्स पाहून दुःखी होत नाही तर त्यांच्याकडून काहीतरी शिकून आपल्या कामाला लागतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. श्रीकृष्णांची ही शिकवण आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की यश नशिबाने नाही तर मेहनत आणि योग्य दृष्टिकोनाने मिळतं. त्यामुळे दुसऱ्यांचं यश पाहून जळण्याऐवजी आपलं आयुष्य आणखी चांगलं बनवण्यासाठी काम करा. जेव्हा आपण आपलं काम पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करू तेव्हा यश स्वतः आपल्याकडे चालून येईल. जो कर्मयोगी आहे, जो आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो आणि इतरांचा मत्सर करत नाही, तोच या जगात खऱ्या अर्थाने शांतता आणि सुख प्राप्त करतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणी लवकर यशस्वी होतं तर कोणाला वेळ लागतो, पण याचा अर्थ असा नाही की जो आज यशस्वी आहे तो नेहमी स्टॉपवर राहील किंवा जो आज संघर्ष करत आहे तो कधीच पुढे जाणार नाही. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनत करणाऱ्याचं नशीबही बदलतं. त्यामुळे जर कोणी पुढे जात असेल तर त्याला पाहून मत्सर करण्याऐवजी आपण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. जर आपण मेहनत करू, आपलं काम पूर्ण समर्पणाने करू तर आपल्यालाही यश नक्कीच मिळेल. दुसऱ्यांचं यश पाहून दुःखी होण्याऐवजी आपण त्यांचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कशा प्रकारे संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांनी कोणकोणत्या आव्हानांचा सामना केला, त्यांच्या मेहनत आणि जिद्दीतून आपल्याला काय शिकायला मिळू शकतं. जेव्हा आपण या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपण स्वतःलाही पुढे जाण्यासाठी प्रेरित करू शकतो.
श्रीकृष्ण आपल्याला हेच समजावतात की खरी शांतता बाह्य गोष्टीत नाही तर आपल्या मनाच्या समाधानात आहे. जो व्यक्ती आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधान मानतो आणि पूर्ण मेहनतीने आयुष्य जगतो तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो. बऱ्याचदा आपण विचार करतो की कोणाला तरी विना मेहनत सगळं काही मिळालं, पण ही आपली अपुरी समज असते. प्रत्येकाच्या आयुष्यातली आव्हाने वेगळी असतात आणि जो आज यशस्वी दिसतोय त्यानेही कुठेतरी त्याग आणि संघर्ष केलेलाच असतो. त्यामुळे असं मानून घेणं की कोणाला तरी सहज सगळं काही मिळालं आणि आपल्याला खूप मेहनत करावी लागत आहे ही आपल्या विचारांची चूक असू शकते. आपण हे पाहिलं पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात काय चांगलं करू शकतो, आपली ऊर्जा योग्य दिशेने कशी वापरू शकतो. जेव्हा आपण आपलं आयुष्य आणखी चांगलं बनवण्यावर फोकस करतो तेव्हा मत्सरासारख्या भावना आपोआपच संपून जातात. श्रीकृष्णांचा संदेश स्पष्ट आहे. आपलं आयुष्य परिपूर्णतेने जगण्याचा एकमेव मार्ग हाच आहे की आपण आपल्या क्षमता ओळखाव्या आणि निगेटिव्ह भावनांचा त्याग करावा. दुसऱ्यांचं यश पाहून निराश होण्याऐवजी आपण स्वतःची क्षमता विकसित करण्यावर लक्ष दिलं पाहिजे. यश केवळ नशिबाने मिळत नाही तर सततचे प्रयत्न आणि योग्य विचारानेच प्राप्त होतं. त्यामुळे आपल्या मार्गावर ठाम राहा. रानातल्या वनौषधीसारखा आहे मी मित्रांनो. कोणाला विष तर कोणाला औषधासारखा वाटतो. लोकांचं लक्ष नेहमी तुमच्या इन्कम आणि पदावर राहील, तुमच्या मेहनतीवर नाही. आम्ही तर तुमच्या उपयोगी पडू इच्छित होतो, पण तुम्ही तर आम्हाला वापराची वस्तूच समजून बसलात. मला काय अधिकार आहे की मी कोणाला मतलबी म्हणू. मी स्वतःच देवाला संकटाच्या वेळी आठवतो. कुटुंब आणि समाज दोन्हीही बर्बाद होऊ लागतात जेव्हा समजूतदार मौन बाळगतात आणि नासमज बोलू लागतात. शरीरात कोणतंच सौंदर्य नसतं. सुंदर असतात व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या आयुष्यात हे सगळं आहे तोच माणूस जगातला सर्वात सुंदर व्यक्ती आहे. जगात कोणावरही प्रमाणाबाहेर अवलंबून राहू नका, कारण जेव्हा तुम्ही कोणाच्या सावलीत असता तेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची सावली दिसत नाही. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही टॅलेंट नक्कीच असतं, पण लोक बऱ्याचदा दुसऱ्यांसारखं बनण्याच्या नादात त्याला नष्ट करून टाकतात. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भरकटून जाल, कारण तुमच्या ध्येयाची किंमत जेवढी तुम्हाला माहीत आहे तेवढी दुसऱ्या कोणालाच नाही. लोक तुमच्याकडे तेव्हा येत नाही जेव्हा तुम्ही दुःखी असता, तर ते तेव्हा येतात जेव्हा ते स्वतः दुःखी असतात. अहंकार करून कोणाचंही मन दुखवू नये, कारण वेळ अहंकारही मोडून काढते आणि बोलण्याच्या लायकीचंही सोडत नाही. नातं मग ते कोणतंही असो, कोणासोबतही असो, ते मनापासून असायला हवं, मतलबासाठी नाही. लोकांचे महाल पाहून स्वतःला गरीब समजू नका, कारण कमाई छोटी किंवा मोठी असू शकते, पण प्रत्येक घरात पोळीची साईज आणि स्मशानात कबरीची साईज एकसारखीच असते. स्वतःच्या घराचा दरवाजा छोटाच राहू द्या. जो झुकून आत आला समजा तोच आपला आहे. विनाकारण चांगले बना, कारणाने तर खूप जण चांगले बनून फिरतात. खरं यश त्यालाच मिळतं जो छोट्या छोट्या पावलांनी पुढे जातो. कोणतंही मोठं ध्येय एका रात्रीत मिळत नाही, हे छोट्या छोट्या प्रयत्नांचं फळ असतं. आयुष्यात जे लोक छोटे छोटे बदल करण्याची क्षमता ठेवतात तेच शेवटी मोठं यश मिळवतात. त्यामुळे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबता कामा नये. प्रत्येक छोटा बदल हा एका मोठ्या यशाचा भाग असतो. जगात खूप सारे लोक केवळ नावापुरतं काहीतरी करतात, पण जे खऱ्या अर्थाने मेहनत करतात त्यांची ओळख इतरांपेक्षा वेगळीच असते. आयुष्यातील आव्हानांना घाबरू नका. ती तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर तुम्हाला आणखी मजबूत बनवण्यासाठी येतात. अडचणींना घाबरून कधीही आपल्या ध्येयापासून भरकटू नका. जे लोक वादळांचा सामना करतात तेच शेवटी इतिहास रचतात. गर्दीत चालणारे बऱ्याचदा हरवून जातात, पण जे एकटे चालतात तेच आपलं नाव अमर करून जातात. हे काही गरजेचं नाही की प्रत्येक यश लगेचच मिळेल. कधी कधी आपल्याला आपल्या संयम आणि साहसाची परीक्षाही द्यावी लागते. जे लोक वाट पाहायला जाणतात तेच खऱ्या यशाचा आनंद घेऊ शकतात. नशीब आणि मेहनतीचा खेळ खूपच रंजक आहे. बऱ्याचदा असं होतं की नशिबाची साथ मिळत नाही, पण आपली मेहनत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचवते. त्यामुळे नशिबाच्या नावाने रडत बसण्यापेक्षा मेहनत केलेली केव्हाही चांगली. नशिबाचा तर कोणताही भरवसा नसतो, पण मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. ज्यांची स्वप्न मोठी असतात त्यांच्या वाटेत अडचणीही मोठ्याच येतात, परंतु जे या अडचणींचा सामना करतात तेच शेवटी यश मिळवतात. जेव्हा तुमचे हौसले बुलंद असतात तेव्हा प्रत्येक ध्येय तुमच्या मुठीत असतं. दुसऱ्यांनी केलेली स्तुती आणि टीकेवर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणं जास्त चांगलं आहे.
आयुष्यात खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्यापासून समाधानी असता, न की इतरांच्या प्रशंसेवर अवलंबून राहता. त्यामुळे तुमच्या आतल्या शांतता आणि समाधानाला प्राधान्य द्या, कारण हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा त्याला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागतो की तो योग्य दिशेने चालला आहे की नाही. ही स्वतःशी प्रामाणिक राहण्याची वेळ असते. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्याची सच्चाई समजू शकता. आयुष्यात अपयश आणि अडचणी येतच राहतील, पण आपण त्यांना शिकण्याची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. शेवटी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आयुष्याचा प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन येतो. जे लोक ही संधी ओळखतात ते आपलं आयुष्य नव्या उंचीवर घेऊन जातात. आयुष्यात बदल होणं अटळ आहे आणि जे लोक हा बदल स्वीकारायला तयार असतात तेच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतात. परिवर्तन हा आयुष्याचा एक अतूट भाग आहे आणि जे या परिवर्तनाला स्वीकारतात ते नेहमी यशस्वी होतात.